18 ते 25 कॉलेजमध्ये चांगला अभ्यास केला, त्याला सोयरीकीसाठी पुरीच्या मागं पळावं लागन का पुरीच्या बापाचे घोळके त्याच्या मागं पळते? मग ते कसं का असा एकीकडचा हात असा झालेला, ही एलिजमेंट अशी असं चिरकत आलं ते. पण गव्हर्नमेंट जॉब आहे, होईन का नाही? आणि आपलं मत भारी आहे, गुंठा आहे, पेट्रोल पंप आहे. म्हणलं झालं नाही घंट्यात लगन? कस काय 42च्या पुढे निघाला आता घंट्या. अरे कमून नाही झालं त्याचं लगन, काय माहिती भाऊ. पण काही नाही, मस्त प्रॉपर्टी. पण काय पाहुण्याची आहे ना, प्रॉपर्टीला कोणी चाटीत नाही तुमच्या. शिक्षण तुम्ही महाराज हे लक्षात ठेवा, कर्म तुमच्या लेकराला सांगा कसं करायचं. अभ्यास, स्टडी, पोरींनो स्टडी, अभ्यास, जिद्द चिकाटी, आय कॅन डू, तर तुम्ही मोठे आहात. नाही तर नाही नाही नाही, संपलेत, लई मोठमोठे संपलेत. तुमचं कर्म निमूटपणे पार पाडा, तुम्हाला निश्चित यशस्वी आहात तुम्ही. आणि जर काम कळाल, नुसतं पोरग पुण्याला टाकलं शिकायला, 15 वर्ष तर पुण्यातच होत, आणि पुन्हा आलं बा घरी. आणि मग त्या पोराचे वडिलाचे मित्र विचारित होते, काय करतं तुमचं पोरग? पुण्याला होतं ना आता. ते म्हणे आता घरीचे. काय करतं? ते म्हणे कांदे लावायचे, टोळ्याचं मुकदमे. मग 13 वर्ष पुण्यात होतं फक्त, मग संडासचे खड्डेच भरले की त्यांनी. खाणे का डराडर ढेंडाळण्या का काय करतय तुमचं हे लक्षात ठेवा. आई हे लक्षात ठेव, तुझी मुलगी, मुलीच्या मैत्रिणी लक्ष ठेवा, पोरांचे मित्र लक्ष ठेवा कोणते आहेत. कारण की तुम्ही जे पिकं लावलेले आहेत, 1ली ते 12वी पर्यंतचे पोरं पुरी उभा राहा बरं, राहा उभा. 1ली ते 12वी पर्यंतचे पोरं पुरी राहा उभा, पटकन पटकन. काही वेळात पुन्हा बसायचं, राहा उभा. इकडं पाठीमागचे बसलो, उभा राहा राहा. एवढेच आहेत का? राय ना, ते 11वीला आहे तो, राय ना उभा. तू बी महाराजाचा लहाना, राय उभा. असा मग 16-17 वर्षाचं पोरग येते, राहा उभा, राहा उभा. आणि बसा, खाली बसा आता परत. हे का उभा केले तुम्ही माहिती आहे का? हे का उभा केलेत माहिती आहे का? हे तुमचे पिकं आहेत, पिकं. याला खत कोणतं टाकायचं हे बापाला नाईला कळावं. खत म्हणजे आहार, योग्य वयात आणि योग्य वेळेत पोरांच्या आणि पोरींच्या डोक्यात आणि पोटात जर योग्य आहार गेला तर यांचं जीवन योग्य आहे. नाना जर योग्य गेलं नाही, मग यांनी ते पोस्टर चिटकायला चला, काय आता साहेब आले चला. नाही नाही, शस्त्रांचे उचलने को जाते हैं ना हम, पोस्टर लगाने को जाते. कशाला रे? तुम्ही किती इथं किती आहात मोठे झाले म्हणून समजा, आणि इथं वाढण्याकरता इथं किती छान जातंय हे फार महत्वाचं आहे. याचं नाव परमार्थ, याचंच नाव परमार्थ. येड्यात आलेल्या कोंबड्या, डावळ्या कोंबड्या, गोराट झालेला बोकड्या, तुमचा देव कुठला आहे? मंदिरातला आहे का वाड्यातला आहे? होय, आपला देव देवळातला आहे का वड्यातला आहे? येड्या बाबळी खाल्ला उडाला. आता ते वड्या खोड्याच्या देवाला कळलं बघून, चला वडा येडी तू दवाखान्यात जाय, डोकं फिरलेलं आहे तो, गोळ्या घे. हा
धर्मिष्ठ माणसाची लक्षणं आहेत महाराज. बोलतो इथून आवाज कुठनं येतो? साऊंड मधनं, मॉनिटर मधनं, मेड मधनं येतो. बरोबर आहे. याचा ऑपरेटिंग करणारा ऑपरेटर कुठं आहे? तिथे बसलाय. आता बोलतो इथून, आवाज येतो इथून, याचा ऑपरेटर इथे आहे. आता बोलतो सुद्धा इथून, आवाज येतो, याचा ऑपरेटर कुठे आहे? याचा. ह्या ऑपरेटर बरोबर आपली ओळख आहे का? जर असेल ना तर आपण पोटात वाईट काहीच जाऊ देणार नाही माणूस. काहीच नाही जाऊ. नामदेवानं कीर्तन करावं आणि पांडुरंगानं नाचावं. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबरन मनंग मन म्हणावं, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं चाल म्हणावी. ते गायक होते बरं का माऊली. ज्ञानेश्वर माऊली गायक होते. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. हा, गायक होते. आणि माऊली सारखे मुलं, मोठमोठे विचाराचे मुलं, 4 वर्षाचं लेकरू पण 8 वर्षाची बुद्धिमत्ता आपल्या लेकरात असावी महाराज. नाही तर आपलं 25 वर्षाचं पोरग पण सारं घांग, जरा बरमुडा आणि टी शर्ट साऱ्या गावात मोटरसायकल अरे पक्क येडं जन्माला आलेले. महाराज तुमच्या कृतीहून कळतं तुम्ही कसे आहात. काही काहीला मस्त बुलेट आहेत पण त्याचा सायलेन्सर काढून ठेवलाय. पक्के हुपलेस मध्ये बीजाची शुद्धता आहे. त्याच घरामध्ये चाले हे शरीर कुणाची असत्य कोण बोलावे ते हारे वेण. बोलवत नाही माय बापांनो पण दाखवण्याची ताकद सुद्धा त्याच्यात आहे. महाराज डीजे वाजल्यावर नाही नाचलं लेकरू, पखवाद वाजल्यावर नाचलं महाराज. हो, हे सोपं आहे का महाराज? धन्य माता पिता आणि काय चाल आहे माझ्या पांडुरंगाला. अरे बाबा धर जा घे श्रीनिवास महाराज. हे ते पांडुरंगाचा कलर दिला त्याला आणि पांडुरंगासारखाच आहे महाराज. वा रे वा महाराज, द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे तुम्हाला. जा बस तिथे. चाले हे शरीर कुणाची. हे महाराज आहे साधं नाही, लंगसुंग नाही महाराज. हे रक्त ब्लेंड आहे, शार्प आहे. हा DNA स्टँडर्ड आहे. कुठेही उठणार नाही ते. पखवाद वाजायला लागला ना ते तिथं बसल्या बसल्या मला खुणत होतं असं करा महाराज. हो, आणि माझ्या मुलांचं लगेच जमतं महाराज. लय मोठ्याल्या माणसाचं माझं जमत नाही, बारकाल्या पोरांचं माझं जमतं महाराज. आणि मी आनंदात राहणार. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा ना. द्वाताराला गाठीन बँकीत कोटी, द्वाताराला गाठीन बँकीत कोटी. आपण म्हणलं तरच पंढरपूरला पैसे उडत येत. काय जगायलाच काय आला, जगतोच कशाला जग्या. आनंदात राहा महाराज. कोण्या दिवशी जायचं माहीत नाही, कोण्या दिवशी मुराळी घेऊन जाईल माहीत नाही. मुराळी कळाला का? मुराळी पूर्वी लग्न झाल्यानंतर नवरी मुलीला आणायला यायचा. 8-8, 10-10 दिवस राहायचा. वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा. आणि 8व्या 9व्या दिवशी पुरणाच्या पोळ्याची पाटी घेतली का मुराळ्याने निघायचं. गल्लीमध्ये आरडाओरडा व्हायचा. आणि मग गावातल्या पाटलानं विचारलं, माधो काय मालक? अरे पलीकडच्या गल्लीमध्ये कसला आरडाओरडा चालू रे? मालक काय? आमक्याची पोरगी नांदायला निघाली. अच्छा, अरे पण मुराळी केव्हा आला होता? 8 दिवसापूर्वी आला होता ना मुराळी. अरे पण मुराळी आलेला माहित नाही मालकाला, पोरगी निघालेली माहित आहे. तसा तुमचा आमचा मुराळी येऊन बसलेला आहे. आपण फक्त पिशी भरायची. वाळलेल्या गौऱ्या तयार आहेत का थापावं लागतात? बोला की आत्या तयार आहेत. वाळलेलं सरपण रडणारे सांगावं लागत का आमच्या घरी वारलं रडायला कोण नाही. रडणारे तयार आहेत. खांदेकरी
नाही थोरला जावं तर धाकला कपडे काढून ये आणि पेटवणारा ज्या दिवशी पोरगा जन्माला आला त्या दिवशी जाळणारा जन्माला आला. आपण पिशी भरण्या का निघण्या का आणि जर लवकर बाहेर काढलं नाही कमड देवा आहे हृदय मंदिरी शोधून पाय देव नटला नाना परी भरून उरला चराचर. देव आहे ना. सर्वस्य चाहम ममैव वंशे जीवभूत. क्या बात है, क्या है लय भारी. आता हे लय पोर येत राव म्हणे ते 100 देणार होतो यांना. 85 म्हणले 8,500 तर इथंच संपते. तुमच्याकडून गोळा करून दिले असते पण तुम्ही एवढे गडी नाहीत ना. 80-85 जण कोण 100 घ्यायला काय लागत त्याला तरी. हे पोरांचं कौतुक करण्याकरता काही आता याच्यावर कमेंट करते तुला द्यायला काय बोक आला का. हो हायत ना. आपलेच येडी माकेचे आणि बेटे. काही गाद्या नाही पाद्या नाही विषय माहित नाही काही नाही. म्हणून मायबापांनो शरीर चालत नाही चालवायला लावणारा तो आहे चरण पहिलं. तयार माणसं आहेत महाराज. तारुण्य घातलं महाराज कर्मात. या प्रॅक्टिस मध्ये अख्खं तारुण्य घातलं. मेणबत्ती सारखा जीव जाळला. आज महाराष्ट्रात फोकसलाय. हे कष्टाशिवाय नाही महाराज, मेहनतीशिवाय कर्माशिवाय नाही. तुम्ही कर्म केले आज फोकसला आहेत तुम्ही. वेळ झालेली आहे आपली. आपापले निष्पाप हात भगवान दत्तात्रयाच्या प्राणांगणामध्ये वरती करा बरं. मग बघू. अरे वा तुम्ही राहून द्या. जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळाटाळी कीर्तन झाल्यावर यम त्याला काऊ टाळी. तुम्ही राहून द्या. भगवान दत्तात्रयाच्या प्राणांगणासमोर ज्याचे हात वरती आहेत, ज्या हातावरती धनरेषा कमी असेल आयुष्य रेषा कमी असेल संपूर्ण रेषा भगवंता वाढून दे. आयुष्य दे ऐश्वर्य दे. तुझं भजन करतो आम्ही. भगवान दत्तात्रयाचं भजन. चाले हे शरीर खुणाची असते कोण बोलविते हरिविण. देखोवी ऐकवी एक नारायण. दाखवणारा ना ऐकवणारा तो आहे. कशात ना आवाज येतो ऐकायला कोण लावते म्हणले कान आहे. मग कान कुठे आहे. कान हा कान आहे का. कान आहे हा कान आहे का अवयव आहे. हे काय आहे मग कान कुठे. हो जो कानाचाही कान आहे तो देव आहे. हा अवयव आहे. जो कानाचाही कान आहे तो देव आहे. जो नयनाचे नयन जो डोळ्याचाही डोळा तो देव. जी वाचेची वाच आहे तो देव आहे. जो पायाचाही पाय आहे तो देव आहे. म्हणून मायबापांनो चाले हे शरीर कुणाची असते कोण बोलविते हरिवीण. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको. त्याचं भजन चुकू नका. का नका चुकू. कधी कधी बिगर भजनाच्या माणसाला अहंकार येत असतो. आणि अहंकार आला का मग म्हणतो माझ्याशिवाय घराचं गावाचं पान हालत नाही. कल्पना कधी कधी होती. बाधित होऊन जातो माणूस. म्हणून मायबापांनो कधी कधी म्हणतात मी होतो म्हणून परपंच आला नाही तर मय भाव येडेच होती नि ते शेळडा मागे जात होते. पुढे जाऊन सांगतात वृक्षाची पाने हालेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. तो करतुम अन्यथा करतुम भगवान